दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पारधी समाजाच्या वस्तीवर कुंभारी येथील गावगुंड दहशत निर्माण करून जवळपास 200 ते 300 बेकायदेशीर जमाव जमवून अनेक पारधी समाजातील जवळपास 20 ते 30 घरांची तोडफोड केली। तसेच मोटरसायकल, रिक्षा, फोर व्हीलर, किराणा दुकान यांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। तसेच पारधी समाजातील आराध्य दैवत महालक्ष्मी मंदिरमधील टीव्ही, आरतीसाठी लावलेले साऊंड सिस्टीम, इलेक्ट्रिक लाईट, अनेक घरांच्या खिडक्या, दरवाजे, घरातील टीव्ही, संसारोपयोगी वस्तू, उदरनिर्वाहाचे साधन असलेले चहाचे कॅन्टीन अशा अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासी पारधी समाजाचे संसार उघड्यावर आले आहेत। त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व शासन दरबारी नुकसान भरपाई द्यावी व पीडित आदिवासी पारधी समाजाचे पुनर्वसन करावे। तसेच कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे आदिवासी पारधी समाज कुंभारी येथील गावगुंडांमुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहे। त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी ठोस आश्वासन देताना सदर कुंभारी येथील नुकसानग्रस्त आदिवासी पारधी समाजाला शासनाकडून तात्काळ आर्थिक सहाय्य मिळवून देऊ, तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पारधी वस्तीवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी भाजप अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करताना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा शासन दरबारी समाज बांधवांसाठी नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले। यावेळी भाजपा कोल्हापूर विभाग अनुसूचित जाती जमाती सचिव नकुल चव्हाण, कुंभारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे, सामाजिक कार्यकर्ते लिंगराज चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सिद्धाराम चव्हाण, फतेसिंग काळे, प्रल्हाद चव्हाण, विठ्ठल काळे आदी उपस्थित होते। 31/1/2024 रोजी जो कुंभारी येथे भ्याड हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी प्रथम मी त्यांचा निषेध करत आहे। आणि विषय असा आहे, आज रोजी आमचे समस्त पारधी बांधव सर्व माझ्या सोलापूर जिल्ह्यातून सगळीकडून खेड्यापाड्यातून लोक लाखो संख्येने उपस्थित होते। कलेक्टरना त्यांनी निवेदनही दिलेले आहे आणि त्याप्रमाणे मग नंतर आम्ही रात्री तर आम्हाला प्रथम आमचे जे कुंभारीचे जे सरपंच आहेत त्या सदस्य आहेत नवनाथ काळे यांनी मला तिथं जो प्रकार घडत होता त्यावेळेस तात्काळ मला फोन केले की मॅडम लवकर तुम्ही कंट्रोलला कळवा। लगेच मी काय केलं, फोन बंद केले आणि लगेच तात्काळ मी कंट्रोलला कळवलेलं आहे, ग्रामीण कंट्रोलला कळवले। ग्रामीण कंट्रोलला कळवल्यानंतर मी SP साहेबांना सर्व तिथले फुटेज, व्हिडिओ फुटेज पाठवले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना मेसेजसुद्धा केला आणि जे मी माझ्या या जे मेसेज टाकला आणि जे व्हिडिओ फुटेज पाहिले त्याने तात्काळ ॲक्शन घेतली। त्याबरोबर तर प्रथम मी ग्रामीण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण SP साहेबांचं खूप मी आभारी आहे की आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। त्यांनी इतके छान सहकार्य केलेलं आहे की जे आमचे लोक जे भिवून घाबरून जे घरात बसलेले होते, साहेब आल्यामुळं त्यांनी आमचे पारधी समाज सर्व बाहेर आले आणि त्यांना एक चांगलं हे मिळालं आणि आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलं आहे। तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे, जो आमचा पारधी समाज जो गोरगरीब आहे, हातावरती पोट आहे, वीटभट्टीवर कामाला जातात, ऊस तोडीला जातात, तसेच बांधकाम विभागात जातात, रोजगार करतात, ज्यांना रिक्षा आहे तर त्यांनी रिक्षासुद्धा ही बँकेच्या इथून घेतलेल्या आहेत, कर्जमाफत बँकेकडून घेतलेल्या आहेत। तर त्या इथं एवढं म्हणजे ज्या गावगुंडाने कुंभारीतले जे गावगुंड आहेत त्यांनी एवढं म्हणजे इथं विषय छोटासा होता, स्मशानभूमीचा विषय होता, कचऱ्याचा थोडासा छोटा विषय होता, तो विषय इथपर्यंत एवढा लास्टच्या टोकाला यांनी नेलेला आहे। तर याच्यावर तर कारवाई करतोच म्हणून आम्हाला SP साहेबांनी आश्वासन दिलेलंच आहे।